नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण सायन्स 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन समजून घेऊया. पण त्या अगोदर सायन्स 1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी शेअर झालेत. त्याचे 2 व्हिडिओज आहेत. कसं प्रिपरेशन करायचं, कुठल्या क्वेश्चन्सवर जास्त फोकस ठेवायचा, कुठले क्वेश्चन स्किप करायचे, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी एक्सप्लेन झालेल्या आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या दोनही व्हिडिओची लिंक मिळून जाईल. सोबतच चॅनलवरती S1 चा प्रिपरेशन प्लॅन, S2 चा प्रिपरेशन प्लॅन, M1, M2, हिस्ट्री, जिओग्राफी सगळे प्रिपरेशन प्लॅन शेअर झालेले आहेत. एकदा नक्की चेक करून घेताल. बोर्डला खूपच कमी दिवस राहिलेत, बरोबर ना? चलो आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सायन्स टूचं प्रिपरेशन करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर पेपर हा आपला डायग्राम बेस असणार आहे. म्हणजे डायग्राम्स येतीलच असं नाहीये, पण डायग्रामच्या कन्सेप्ट मात्र नक्की विचारल्या जातील. त्यामुळे डायग्राम्स, त्यांचे कन्सेप्ट, डायग्रामचे टाइप्स या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही स्किप करता, चॅप्टर रीडिंग. जेवढं जास्त रीडिंग करता येईल तेवढं जास्त रीडिंग करा. जेवढं जास्त तुम्ही रीड करताल तेवढ्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील. डबल टिबल रीडिंग झालं तर कन्सेप्ट अजून पक्क्या होऊन जातील आणि क्वेश्चन आन्सर लिहिणं इझी होईल. त्यानंतर टेक्स्टबुकमध्ये काही स्मॉल पॅरेग्राफ्स आहेत, डू यू नो, फॅक्ट्स, अशा काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टींवरती सुद्धा हल्ली क्वेश्चन विचारले जातात. ते लास्ट 2-3 इयर्स त्या पॅरेग्राफवरती किंवा त्या डू यू नो, फॅक्ट्सवरती क्वेश्चन विचारले गेले. जसे की बघा, हा विटॅमिनचा एक पॅरेग्राफ आहे. या पॅरेग्राफवरती 2 वर्ष क्वेश्चन हा आला होता. आता किती सिंपल वाटतो, टेक्स्टबुकच्या खाली क्वेश्चन आन्सर मध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन नाही दिलेला, परंतु बोर्डनी क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर सरप्राइझिंग फॅक्ट, ह्याच्यावरचे MCQ आले होते, बरोबर, तुम्हाला नक्की माहिती असतील. त्यानंतर ह्याही क्वेश्चनवरती MCQ आला होता. 1 वर्ष तर ह्याच्यावरती 2 मार्कचा क्वेश्चन आला होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला रीडिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. क्लिअर झालं? नक्की. आता चॅप्टर वाईज क्वेश्चन बघूया. पहिला चॅप्टर हेरिडिटी अँड इव्होल्युशन, डेफिनेशन्स. सगळ्या डेफिनेशन्स महत्त्वाच्या आहेत. एकदम सिंपल कन्सेप्ट्स आहेत ह्या डेफिनेशन्स, आणि नक्की कसं फंक्शन परफॉर्म करते एवढंच डोक्यात ठेवा. प्रत्येक इयरला ऑलमोस्ट क्वेश्चन विचारला गेलेलाच आहे, बरोबर की नाही? जिथून सिलेबस चेंज झालाय तिथून ह्याच्यावरती क्वेश्चन येतोच. म्हणजे तुम्हाला MCQ मध्ये तरी दिसेल, 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये तरी दिसेल, किंवा 2 मार्कच्या क्वेश्चन मध्ये तरी दिसेल. काही ना काहीतरी ह्यांच्यावरती विचारलं हे नक्कीच जात आहे. त्यामुळे हे क्वेश्चन्स, या डेफिनेशन अजिबात स्किप करू नका. त्यानंतर इव्होल्युशनचे हे सगळे एव्हिडन्स, प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या तरी एव्हिडन्स वरती काही ना काहीतरी विचारलं गेलेलंच आहे. मग विचारताना ते वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये विचारतात. कधी कधी डायग्राम बेस विचारतात, कधी कधी थेरॉटिकल क्वेश्चन येतो, कधी कधी तुम्हाला टेबलच्या फॉर्म मध्ये विचारला जातो. त्यामुळे हे एव्हिडन्स, त्यांचे एक्झाम्पल्स नीट करून ठेवा आणि डायग्राम्स नीट बघा. डायग्राम्स बघून त्यांचं नेमिंग हे देखील समजून घ्या. कळलं नक्की? त्यानंतरची थेरी, डार्विन्स थेरी बघा, ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी 2022 नंतर आलेली आहे. काही ना काहीतरी विचारतातच. MCQ तरी असतो, नाहीतर त्याचे लिमिटेशन्स तरी असतात, किंवा थेरी तरी सांगा. एकच पॅरेग्राफ आहे, एक पॅरेग्राफ व्यवस्थित शांत डोक्याने 2-3 वेळा रीड करा, लिहून बघा, नक्की होऊन जाईल. आता टेक्स्टबुकच्या खाली कुठले कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत? पहिला क्वेश्चन जास्त महत्वाचा आहे, ॲज इट इज विचारला होता, ॲज इट इज. जर तुम्ही हे वरचे क्वेश्चन जर नीट केले असतील ना, तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सहज जमेल, बरोबर. त्यानंतर पुढचे क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स तुम्हाला सगळ्याच करावे लागतील. आता क्वेश्चन 4 मधलं काय करताल, A आणि B. बाकीच्या गोष्टी तुम्ही मागच करताय, या कन्सेप्टमध्ये तुमच्या त्या गोष्टी होऊन जातील. नंतर क्वेश्चन 4 झाला. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये पहिला क्वेश्चन, चेंजेस कसे होतात, दुसरा क्वेश्चन, त्याच्यानंतर लास्टवाला. एवढेच क्वेश्चन तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. कळलं नक्की? आता चॅप्टर नंबर 2, सगळ्यात जास्त महत्वाचा, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? इनिशियल स्टेजेसला कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, फॅट्स, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स हे टाइप्स आहेत. त्याच्यानंतर त्यांनी प्रॉपर कार्बोहायड्रेटची प्रोसेस एक्सप्लेन केलेली. या 3 स्टेप्स आहेत. 3ही स्टेप्स नीट करून घ्या. ह्याच्यावरती गिव्ह रिझन वगैरे क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर मायोसिस, मायटोसिस, प्रत्येकाच्या स्टेप्स डोक्यात ठेवतात. फॅट्स, लिपिड्स एकच पॅरेग्राफ आहे, इझिली होऊन जाईल. विटॅमिन जे मगाशी बोललो तो एक पॅरेग्राफ आहे, बघा 2 वर्ष विचारला गेला होता. त्यामुळे ती गोष्ट महत्वाची आहे. आणि या सेक्शनवरती गिव्ह रिझन सुद्धा येऊ शकतं. टेक्स्टबुकमध्ये जेवढे गिव्ह रिझन्स आहेत तेवढे नक्की पक्के करतात. त्यानंतर डायग्राम बघा, पेज नंबर 15 वरची डायग्राम आणि पेज नंबर 16 वरची डायग्राम खूप जास्त महत्वाचे आहेत. टेबलच्या फॉर्म मध्ये विचारले गेले होते. आता तुमचा सगळ्यात मेजर इश्यू काय राहतो, की मायोसिस आणि मायटोसिसचं प्रिपरेशन कसं करतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर त्यांच्या स्टेप्स डोक्यात ठेवा. स्टेप मध्ये काय होतंय ना ते समजून घ्या आणि ओन वर्ड्स मध्ये 2 सेंटेन्स मध्ये लिहा. एवढं तर सिंपल आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतंय, दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतंय, तिसऱ्या, अशा टोटल 5 स्टेप्स आहेत. प्रत्येक स्टेपमध्ये काय होतंय हे समजून घ्या आणि ओन वर्ड्समध्ये लिहा. ते इझिली प्रिपेअर होऊन जातं. अजून तुमच्याकडे टाइम खूप आहे. आता एक्सरसाइज मधले कुठले कुठले क्वेश्चन्स महत्वाचे आहेत? क्वेश्चन 3 मधला,
बी आणि सी एक्झाम मध्ये आला होता, बरोबर. त्यानंतर ह्या डेफिनेशन्स तुम्ही अगोदरच प्रिपेअर करून ठेवताल. जर तुम्ही ह्या कन्सेप्ट वरती जात असाल तर ह्या डेफिनेशन तुमच्या इझिली होऊन जातील. त्यानंतर क्वेश्चन 4 सगळ्यात महत्वाचा आहे, गिव्ह रिझन. प्रत्येक वर्षी या क्वेश्चन वरती विचारलं जातं. त्यानंतर क्वेश्चन 5 मध्ये बी आणि सी क्वेश्चन, मायोसिस आणि मायटोसिसची प्रोसेस, आणि क्वेश्चन 5 ही डायग्राम. अजून हे टेक्स्टबुक मध्ये डायग्राम आहे जी वरती तुम्हाला मेन्शन केली, की डायग्राम हे नीट बघून घेतात. कळलं नक्की? शुअर. चलो आता नेक्स्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. हा चॅप्टर तर तुम्हाला खूपच हार्ड वाटतो ना. बघा या चॅप्टरला मी कन्सेप्ट मध्ये व्यवस्थित डिवाइड केलेला आहे, तुम्हाला इझिली समजून येईल. सुरुवातीला असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये हे टाइप्स दिलेले आहेत, बरोबर. ह्याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतो. एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर असेक्शुअल, मल्टीसेल्युलर मध्ये, युनिसेल्युलर मध्ये त्याच्या डायग्राम्स नीट करून ठेवा. कुठले कुठले ॲनिमल्स होतात त्यांचे एक्झाम्पल्स नीट करा, कारण एमसीक्यू मध्ये एक्झाम्पल्स वरतीच क्वेश्चन जास्त आलेले आहेत. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन सगळ्यात महत्वाचं काय राहणार आहे, पहिलं प्लांट मध्ये डायग्राम, अँड्रोशियम गायनोशियमचे जे काही पार्ट्स आणि त्यांचे फंक्शन. मग सिंपल प्रिपरेशन होत नसेल ना तर एक टेबल करा. टेबलमध्ये अँड्रोशियमचे पार्ट्स लिहा, गायनोशियमचे पार्ट्स लिहा, त्यांच्या प्रत्येकाचे फंक्शन मेन्शन करा. त्यानंतर डेफिनेशन, पोलिनेशन आणि फर्टिलायझेशन ह्याच्यावरती ना एक पॅरेग्राफ आहे बघा टेक्स्टबुक मध्ये, तो पॅरेग्राफ सुद्धा रीड करून जाताल. नंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, सगळ्यात जास्त. बघा जुलै 2022, 2023, मार्च 2023, 2024 म्हणजे लास्ट बोर्डच्या 4ही एक्झाम मध्ये यांच्यावरती क्वेश्चन 100% येतोच. त्यामुळे ह्या वर्षी पण येण्याचे चान्सेस जास्त आहे. जर लास्टचा क्वेश्चन नाही आला तर 2 किंवा 3 मार्काला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. मग प्रिपरेशन करताना मी बघा ऑलरेडी मेन्शन केलंय, डायग्राम्स नीट बघून घ्या, पार्ट्सचे नेम बघा आणि पार्टचं फंक्शन काय आहे ते समजून घ्या. बघा जे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत ना तेवढेच प्रिपेअर करा, तेवढेच पार्ट डोक्यात ठेवा. अजिबात अननेसेसरी पार्टला प्रिपरेशन करत बसू नका, कारण ती नावं डोक्यात राहणं थोडंसं हार्ड आहे. त्यानंतर फिल्ट्रेशनची प्रोसेस, डेफिनेशन्स, त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल, कुठले हार्मोन्स यूज होतात, त्यांचा रोल काय असतो. डिसेंबर 2020 ला आला होता, 2023 ला सुद्धा आला होता मागच्या वर्षी. कळलं नक्की? त्यानंतर या प्रोसेसेस आहेत बघा. आता हे लर्न करायची गरज नाहीये, एकदा का तुम्ही रीड केलं, समजून घेतलं की तुम्ही ओन वर्ड्स मध्ये लिहू शकता. ह्याच्यावरती सुद्धा 3 मार्कचा क्वेश्चन हा आला होता. आता ह्या चॅप्टरसाठी सगळ्यात महत्वाची टिप माझ्याकडनं काय असेल तर चॅप्टर ऍटलिस्ट 2 ते 3 वेळा रीड कराच, कारण जर तुम्ही रीडिंग नाही केलं तर ह्या सगळ्या कन्सेप्ट एका दिवसात तुमच्या डोक्यात कधीच नाही राहणार. हे कमीत कमी तुम्हाला 2-3 वेळा बघावे लागेल तरच तुम्हाला समजून येईल. कळलं नक्की? चलो आता एक्सरसाइजचे क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7 अख्खा फक्त नेमिंग आहे, इझिली होऊन जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 त्यातला बी आणि सी, बाकी क्वेश्चन तुम्ही अगोदरच प्रिपेअर करताय त्यामुळे ते परत प्रिपेअर करायची अजिबात गरज नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, हा क्वेश्चन 1 वर्ष विचारला गेला होता, सो व्यवस्थित बघून घेताल. कळलं नक्की? फक्त रीड करा, रीड केल्यानंतर तुम्हाला तो नक्की समजून येईल, कारण ही कन्सेप्ट तुम्हाला अगोदर 9th मध्ये झालेली आहे. त्याच कन्सेप्ट वरती हा क्वेश्चन आहे, एकदा नीट बघून घेतात. कळलं नक्की? चलो झाले, हार्ड चॅप्टर झाले. आता इझी चॅप्टर, सगळ्यात सिंपल चॅप्टर आहे बघा, पण रीडिंग करणं याला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय करतात, सुरुवातीला कन्सेप्ट प्रिपेअर करण्या अगोदर आहे ना चॅप्टरला एकदा नीट रीड करा, कारण हा चॅप्टर तुम्हाला 7th स्टँडर्ड पासून झालेला आहे. काही काही तुकड्यांमध्ये झालेला आहे, आता तो कंबाईन करून दिलाय, त्याच्यामुळे जास्त लोड घेऊ नका. अगोदरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पोल्युशन काय असतं, इकोसिस्टमच्या डेफिनेशन्स काय असतात, नंतर मी पेजवरच्या काय डायग्राम्स दिल्यात, त्या डायग्राम्स बघितल्या की तुम्हाला त्या डायग्राम्स खूप इझी वाटतील. पण इझी जरी असल्या तरी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. इन्व्हायरमेंट वरती आणि इकोसिस्टम वरती 2022 ला क्वेश्चन पडला होता. इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन मध्ये आपला रोल काय असतो आणि ह्युमनचा रोल काय असतो, ह्युमननी कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे याच्यावरती गिव्ह रिझन येतं. सो ते क्वेश्चन्स पण नीट करून ठेवतात. कळलं नक्की? आणि लास्ट इयर या सिंपल टॉपिक वरती क्वेश्चन आला होता. आता हे तर झालं टॉपिक बद्दल. ह्या धड्यामध्ये ना बारीक बारीक कन्सेप्ट तुम्हाला बॉक्सच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलेले आहेत, बरोबर. त्या सुद्धा वाचून जा. त्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी मेन्शन केल्यात त्यांना टेक्स्टबुक मध्येच हायलाइट करून घ्या, म्हणजे बोर्डच्या एक्झामला जाता त्या वरवर जरी बघितल्या तरी सहज डोक्यात राहतील. कळलं नक्की? आता टेक्स्टबुकच्या खालचे कुठले कुठले क्वेश्चन्स महत्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर 3 मधला बघा, नीट बघा, क्वेश्चन नंबर 3 मधला बी, त्याच्यानंतर डी आणि त्याच्यानंतर ई. सिंपल आहे, इझिली होऊन जातील. 1-2 वेळा रीड करा, कन्सेप्ट इझिली क्लिअर होईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा, हा खालचावाला क्वेश्चन आहे. अगोदरच्या गोष्टी तुम्ही अगोदरच प्रिपेअर करतायत त्याच्यामुळे त्याचा लोड घेऊ नका, नवीन क्वेश्चन वरती फोकस द्या. क्वेश्चन नंबर ई आणि क्वेश्चन नंबर एफ. आता चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी.
आता ह्याच्यामध्ये ना एवढ्याच कन्सेप्ट आहेत बघा, कन्सेप्ट कमी आहेत आणि ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनचीच प्रोसेस बघतोय, बरोबर की नाही. त्याच्यामुळे बेसिक गोष्टी चेंज होतात. थर्मल पॉवर प्लांट कुठले कुठले पार्ट्स आहेत, पार्ट्सचं फंक्शन, त्याच्यानंतर एनर्जीचा फ्लो चार्ट प्रत्येकासाठी महत्वाचा आहे, फक्त थर्मलसाठी नाहीये. तर प्रत्येकासाठी एनर्जी कन्व्हर्जन कसं होतंय टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला अशा फॉर्ममध्ये चार्ट्स त्यांनी दिलेले आहेत, ते नीट बघून घेतात. त्यानंतर कुठले पार्ट्स आहेत, प्रत्येक पार्टचं फंक्शन काय आहे, या गोष्टी एकदा नक्की मार्क करून घ्या. प्रत्येक पॉवर प्लांटसाठी बघा, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असून द्या, नॅचरल ग्लास पॉवर प्लांट असून द्या, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असून द्या, विंड एनर्जी असून द्या, सोबतच टेक्स्टबुकमध्ये त्यांनी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ना, त्या क्वेश्चन वरती सुद्धा जास्त फोकस ठेवतात. ठीक आहे. नंतर प्रत्येकाचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस ओरली सहज तुम्ही अगोदरपासून प्रिपेअर करत आलेला आहात, एकदा दोनदा बघितलं की ते नक्की होऊन जातील. आता मी जसं खाली तुम्हाला मेन्शन केलंय, जे वर सांगितलं त्याच गोष्टी सांगितल्यात परत एकदा. एनर्जीचा फ्लो करायचा आहे, पार्ट्सचं नेमिंग करायचं आहे, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. हा चॅप्टर करायला 1 डे खूप झाला, कारण जास्त काही डिटेल थेरी नाहीये. एकदा का कन्सेप्ट समजली की तुम्ही सहज प्रिपेअर करू शकता. आता एक्सरसाइजचे कुठले कुठले क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, तुमचं काम सोपं करावं, टाइम नको जायला, म्हणून मी अगोदरच मार्क करून घेतलेत. याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या. बघा, या चॅप्टरमध्ये गिव्ह रिझन आहेत, त्यामुळे गिव्ह रिझन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. नंतर डिफरन्स, त्यानंतर एक्सप्लेन द सेंटेन्स. एक्सप्लेन द सेंटेन्स म्हणजेच काय, गिव्ह रिझनच आहे. या टाईपमध्ये सुद्धा गिव्ह रिझन येऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर वरच्या कन्सेप्ट आधी प्रिपेअर करा आणि नंतरच एक्सरसाइजला हात लावा. डायरेक्टली एक्सरसाइज हातात घेऊ नका, अजिबात क्लिअर नाही होणार. कळलं नक्की? समजले? पहिले 5 चॅप्टर अशा पद्धतीने आपले झाले. आता इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या. याची PDF तुम्हाला इंस्टाग्रामवरती नक्की मिळून जाईल. सोबतच बऱ्याचशा कन्सेप्ट इंस्टाग्रामवरती शेअर केलेल्या आहेत, PDF नोट्स सगळ्या काही शेअर झालेल्या आहेत, एकदा नक्की बघून घेतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पार्ट 2 साठी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.